Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new story and today's story name is Little Girls Wiser Than Old People, means मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक समंजस. Let's start our story. It was an early Easter. या वर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. Now what is meant by Easter? The meaning of the Easter is given here. A Christian festival and holiday that is celebrated in many countries. Easter is always a Sunday. हा ख्रिश्चन धर्मामध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे आणि हा नेहमी रविवारी असतो. In the yards lay snow and reels ran down the village. In the yards म्हणजे जे काही अंगण आहे या अंगणामध्ये lay snow म्हणजे बर्फ जो आहे तर हा बर्फ पडलेला होता. And reels, now what you mean by reels? Reels means small streams of water. पाण्याचे छोटे छोटे ओढे जे आहेत तर ते त्या गावामधून वाहत होते. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. A large puddle, a large म्हणजे मोठं आणि puddle म्हणजे डबकं, एक मोठं डबकं जे आहे तर ते manure pile म्हणजे जे काही खत आहे या खताच्या ढिगाऱ्यातून ते डबकं जे आहे तर ते एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतांमधल्या अरुंद अशा बोळातून वाहत जात होतं. And at this puddle, two girls, one older than the other, had met. And at this puddle, आणि या डबक्याजवळ two girls, आता या दोन मुली त्या ठिकाणी एकमेकीला भेटल्या. One older than other, एक दुसरीपेक्षा थोडीशी मोठी होती, had a met, आणि त्या ठिकाणी त्या मेट म्हणजे भेटल्या. Both of them had been dressed by their mothers in new clothes. आणि या दोघींनाही त्यांच्या ज्या आया आहेत तर त्यांनी नवीन कपडे जे आहेत तर ते त्यांना घातलेले होते. The little girl had a blue dress and elder a yellow one with a design. आता जी काही लिटल गर्ल होती, जी लहानी मुलगी होती तर तिने ब्ल्यू कलरचा ड्रेस जो आहे निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता, झगा घातलेला होता. अँड अ एल्डर अ येलो वन, आणि जी काही मोठी मुलगी होती तिने पिवळ्या रंगाचा झगा घातलेला होता विथ अ डिझाईन, आणि त्यावरती डिझाईन होती म्हणजे त्यावरती नक्षी होती. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चीफ, आणि दोघींनी डोक्यावर लाल रुमाल जो आहे तर तो बांधलेले होते. नेक्स्ट पुढे बघा. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द puddle where they showed their new garments to each other and began to play. आफ्टर प्रेयर इन चर्च मध्ये ज्या वेळेला प्रार्थना संपल्यानंतर टू गर्ल्स वेंट टू द puddle, त्या दोन्ही मुली ज्या डबक्यापाशी आल्या. वेअर दे शोड देअर न्यू गार्मेंट्स टू इच अदर, आणि त्यांनी आपले न्यू गार्मेंट्स, आपले नवीन कपडे जे आहेत तर ते एकमेकीला दाखवले. अँड बिगॅन टू प्ले, आणि त्यांनी त्या ठिकाणी खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर, आणि या दोघींनाही पाण्यात डुबकायचं होतं, म्हणजे त्यांना पाणी एकमेकीवरती उडवायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द puddle विथ हर शूज ऑन, बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. आता ही छोटी मुलगी जी आहे तर ही पायातील आपल्या बुटासकट डबक्यात शिरू लागली. तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, काय म्हणाली? डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कॉल्ड यू. आणि ही मोठी मुलगी त्या छोट्या मुलीला, म्हणजे तिचं नाव मलाशा होतं, छोट्या मुलीचं नाव मलाशा होतं, आणि मलाशाला ही मोठी मुलगी म्हटली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कॉल्ड यू. मलाशा, तू जाऊ नको, तुझी आई तुझ्यावरती रागावेल, तुला ती बोलेल. I will take off my shoes and you do the same. मी माझे शूज जे आहे, मी माझे बूट जे आहे तर ते काढत आहे, तूही तसंच कर. नेक्स्ट पुढे बघा. The girls took off their shoes and raised their skirts and walked through the puddle towards each other. त्या दोघी मुलींनी आपले शूज जे आहेत तर ते शूज बाहेर काढले. अँड रेज्ड देअर स्कर्ट्स, आणि आपलं स्कर्ट जे आहे तर तो थोडंसं वरती केलं. अँड वॉक्ड थ्रू द puddle टुवर्ड्स इच अदर, आणि दोघी त्या डबक्यामध्ये एकमेकीकडे दिशेने चालू लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. आता मलाशाचे पाय जे आहे तर ते अँकल्स म्हणजे तिचे जे काही घोटे आहे या घोट्यांपर्यंत आत बुडाले, आणि त्यावेळेला ती
म्हणाली. काय म्हणाली? इट इज अ डीप आकुलका, आय एम अफ्रेड. म्हणजे या मोठ्या मुलीचं नाव आकुलका होतं आणि त्या आकुलकाला ती म्हटली, इट इज डीप आकुलका, आय एम अफ्रेड. आकुलका, हे डबके खोल आहे, मला भीती वाटते. आय एम अफ्रेड. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. नेव्हर माइंड, हरकत नाही. सी रिप्लाइड, ती उत्तरली. आकुलका तिला म्हटली, हरकत नाही. इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. यापेक्षा ते अधिक खोल नाहीये, अधिक डीपर नाहीये, अधिक खोल नाहीये. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी, माझ्याकडे सरळ चालत ये. स्ट्रेट म्हणजे सरळ, थेट माझ्याकडे तू चालत ये. दे केम क्लोजर टू इच अदर. आणि या दोघी मुली ज्या आहेत तर त्या एकमेकीच्या जवळ आल्या. आकुलका सेड, आणि आकुलका म्हणाली, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. मलाशा, लक्ष ठेव आणि चिखल उडू नकोस, उडू देऊ नकोस, जरा जपून चाल बर का, असं आकुलका त्या मलाशाला म्हणाली. शी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट into the water and bespattered Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यामध्ये पाय बुडवला आणि आकुलकाच्या नव्या झग्यावरती चिखल उडाला. नुसता झगाच नव्हे तर तिच्या नाकावर आणि डोळ्यावरही चिखलाचे शिंतोडे उडाले. बेस्पॅटर्ड झाले म्हणजे ते शिंतोडे जे आहेत तर ते उडाले. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. आणि आपल्या झग्यावरचे चिखलाचे डाग तिने बघितले. ज्या वेळेला या आकुलकाने आपल्या झग्यावरती स्पॉट बघितले, डाग बघितले, शी ग्रेव अँग्री, तिला राग आला, तिला मलाशाचा राग आला आणि ती मोठ्याने ओरडली. अँड सी स्कॉल्डेड, आणि तिने तिला बोलायला सुरुवात केली. अँड रॅन आफ्टर हर, आणि तिच्या पाठीमागे धावायला सुरुवात केली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे ती धावू लागली, पळू लागली. मलाशा वॉज फ्रायटन्ड अँड सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड जम्प्ड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. आणि मलाशा घाबरली. मलाशा वॉज फ्रायटन्ड, मलाशा घाबरली. अँड सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड, आपण काय उपद्व्याप केला आहे हे तिला लक्षात आलं. अँड जम्प्ड आउट ऑफ द पडल, आणि तिने डबक्यातून बाहेर उडी मारली. अँड रॅन होम, आणि ती घरी पळाली. नेक्स्ट पुढे बघा. आकुलकाज मदर पास्ड बाय. तिथून आकुलकाची मदर जी आहे तर ती जात होती. सी सॉ हर डॉटर ड्रेस बेस्पॅटर्ड अँड सॉइल्ड, आणि तिने बघितलं की आपल्या मुलीच्या जो काही ड्रेस आहे तर त्यावरती चिखलाचे शिंतोडे उडून तो खराब झालेला झगा तिने बघितला. व्हेअर अक्युर्स्ड वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. अगं नतद्रष्ट मुली, स्वतःला एवढं कुठे घाण करून घेतलंस, अशा प्रकारे प्रश्न तिने त्या मुलीला विचारला. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. मलाशाने मुद्दामहून, पर्पजली म्हणजे मुद्दामहून, माझ्यावरती हे शिंतोडे उडवले आहेत. आकुलकाज मदर ग्रास्प्ड मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. आकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर फटका मारला. या आकुलकाच्या आईने त्या मलाशाच्या मानेवरती फटका मारला. मलाशा बिगॅन टू हाऊल, आणि फटका मारल्याबरोबर मलाशा जी आहे तर बिगॅन टू हाऊल म्हणजे ती किंचाळू लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस, आणि तिची आई घरातून धावत बाहेर आली. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, सी बिगॅन टू स्कॉल्ड हर नेबर. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय, ती शेजारणीवर ओरडू लागली. नेबर म्हणजे शेजारी, आपली जी काही शेजारीण आहे तिच्यावरती ती ओरडू लागली, तुम्ही माझ्या मुलीला का मारताय. नेक्स्ट पुढे काय झालं बघा. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड अ वुमेन बिगॅन टू क्वारल. शब्दाने शब्द वाढत गेला
आणि त्या बायका भांडू लागल्या, एकमेकाबरोबर भांडण करू लागल्या. क्वारल म्हणजे भांडणाला सुरुवात झाली. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. माणसंही, जे पुरुष होते तेही बाहेर धावत आले आणि रस्त्यावर भली मोठी गर्दी जी आहे, क्राऊड जी आहे, तर ती गॅदर्ड झाली म्हणजे जमा झाली. ऑल वेअर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सर्वजण आरडाओरडा करू लागले. ऑल वेअर क्राईंग, सर्व आरडाओरडा करत होते. अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर, आणि कुणीही आपल्या शेजाऱ्यांचं ऐकून घ्यायला तयार नव्हता. दे स्कॉल्डेड अँड कर्स्ड ईच अदर. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगन व्हेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट. दे स्कॉल्डेड, आणि ते एकमेकावरती ते ओरडत होते. अँड कर्स्ड ईच अदर, आणि ते एकमेकाला कर्स्ड म्हणजे एकमेकाला ते शिव्या शाप देत होते. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश, एका माणसाने दुसऱ्या माणसाला पुश म्हणजे धक्का दिला. अँड अ फाईट हॅड बिगन, आणि त्यांच्यामध्ये भांडणाला म्हणजे मारामारीला सुरुवात झाली. भांडणाला सुरुवात झाली. बिगन म्हणजे सुरुवात झाली. वेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट, आणि त्यावेळेला अकुल्काची जी काही ग्रँडमदर आहे, आजी जी आहे, तर ती बाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द पेझंट्स अँड बिगॅन टू टॉक टू देम. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द पेझंट अँड बिगॅन टू टॉक टू देम. ती शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि त्यांच्याशी ती बोलू लागली. आता पेझंट्स म्हणजे शेतकरी. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. हे लाडक्यांनो, तुम्ही काय करीत आहात. कन्सिडर द हॉलिडे. हा सुटीचा दिवस आहे. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. हा तर आनंद साजरा करण्याची वेळ आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग, आणि तुम्ही हे काय पाप करत आहात. सीन म्हणजे पाप. तुम्ही हे काय पाप करत आहात. हा तर आनंद साजरा करण्याची वेळ आहे. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. त्यांनी त्या ओल्ड वुमन कडे, त्या वृद्ध स्त्रीकडे जराही लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट, आणि तिला धक्का मारून जवळपास त्यांनी तिला खालीच पाडले. अँड सी वुड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. अकुल्का आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. हा प्रश्न अकुल्का आणि मलाशाचा होता, म्हणून ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. व्हाईल द वुमेन एक्सचेंज्ड वर्ड्स, अकुल्का वाइप्ड ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि इकडे या स्त्रियांची बाचाबाची चालू होती आणि अकुल्काने तिचा झगा जो आहे तर तो वाइप्ड ऑफ म्हणजे तो पुसून काढला आणि ती बोळ्यातल्या डबक्याकडे परत गेली. पुन्हा त्या जे काही पडल आहे त्या पडलकडे ती परत गेली. सी पिक्ड अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इनटू द स्ट्रीट. तिने काही पेबल्स म्हणजे एक वाटोळा दगड तिने घेतला आणि तिने त्या जमिनीवरती स्क्रॅच म्हणजे खरडायला सुरुवात केलं. जमिनीवर खरडायला तिने सुरुवात केली. कशासाठी? की जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल अशा पद्धतीने तिने ते खरडायला सुरुवात केली. व्हाईल सी वॉज स्क्रॅचिंग, आणि ज्या वेळेला ती स्क्रॅचिंग करत होती, ती खरडत होती, त्याच वेळेला मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. मलाशाही त्या ठिकाणी आली आणि तिला ती मदत करू लागली. सी पिक्ड अप अ चीप अँड वायडन्ड द रील. तिने दगडाचा चपटा तुकडा जो आहे तर तो पिक्ड अप केला म्हणजे तिने तो उचलला. अँड वायडन्ड द रील, आणि तो जो काही ओढा आहे तर तो तिने रुंद करायला सुरुवात केली. द पेझंट हॅड बिगन टू फाईट जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस व्हेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. आणि शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री, म्हातारी स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत ते पाणी येऊन पोहोचलं. द गर्ल्स रॅन
one from one side of the reel and the other from the other side. आणि ह्या ज्या मुली ज्या आहेत, या दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या. आणि त्याच वेळेला लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड अकुल्का. आणि त्यावेळेला अकुल्का जी आहे तर ती मोठ्याने ओरडली, ते बघ मलाशा, ते बघ. मलाशा wanted to say something herself but could not speak for laughter. मलाशालाही काहीतरी सांगायचं होतं, पण हसता हसता तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. आणि ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या तो जो काही चपटा तुकडा होता, त्या तुकड्याकडे पाहत त्या मुली अगदी धावत होत्या आणि हसत होत्या. They ran straight into the crowd of the peasants. आणि त्या दोन्ही मुली ज्या आहेत तर त्या पळत पळत त्या थेट शेतकऱ्याचं जे काही घोळकं ज्या ठिकाणी भांडण चालू होतं त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या. The old woman saw them and said to the peasants. त्या वृद्ध स्त्रीने, म्हातारे स्त्रीने ते बघितलं आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, काय म्हणाली बघा, Shame on you before God men. You have started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात त्या केव्हाच त्यांचं भांडण विसरून गेल्या आहेत. The dear children have been playing nicely together. आणि आता त्या दोन्ही मुली ज्या आहेत तर त्या एकत्रपणे किती छान खेळत आहेत बघा. They are wiser than you. त्या तुमच्यापेक्षा जास्त समंजस आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. त्या लोकांनी त्या मुलींकडे बघितलं आणि त्यांना स्वतःची लाज वाटली. Then they laughed at themselves and scattered to their farms. आणि मग ते स्वतःच्याच वागण्याला ते हसायला लागले, स्वतःच्याच वागण्याला ते हसायला लागले. and scattered to their farms. आणि ते आपापल्या शेताकडे स्कॅटर्ड झाले, म्हणजे पांगून गेले. The author of this story is Count Leo N. Tolstoy. Count Leo Tolstoy यांची ही स्टोरी आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.